खूप खूप धन्यवाद. बाकीचं पुढच्या सभेत. धन्यवाद. आदरणीय पंतप्रधान साहेब सर्व उमेदवारांचं वैयक्तिक अभिवादन स्वीकारतायत. माननीय अजितदादा पवार साहेब, माननीय चंद्रकांत दादा, माननीय दिलीप वळसे पाटील साहेब, श्री सुनील टिंगरे, भीमराव तापकीर, चेतनजी तुपे, हेमंतजी रासने, महेशजी लांडगे, श्री सिद्धार्थजी शिरोळे, श्रीमती माधुरी मिसाळ, श्री सुनील कांबळे, श्री शंकरजी जगताप, श्री अण्णा बनसोडे, श्री राहुलजी कुल, श्री विजय बाप्पू शिवतरे, श्री माऊलीआबा कटके, श्री सुनीलजी शेळके, श्री शंकरजी मांडेकर, श्री अण्णासाहेब बनसोडे या सर्व उमेदवारांचा अभिवादन स्वीकार करून आता आदरणीय मोदी बोलो बोलो भारत माता की मोदी मोदी. भारताला आणि भारतीयत्वाला जगाच्या पाठीवरती नवी ओळख देणारे भारताचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांचं आगमन इथे झालेलं आहे. टाळ्यांच्या गजरात आणि भारत मातेच्या जयघोषात आपण भारत मातेच्या या कर्तव्यनिष्ठ सुपुत्राचे स्वागत करूयात. भारत माता की, भारत माता की. अरे देश का नेता कैसा हो, देश का नेता कैसा हो. बापूदादा मानकर यांना विनंती करते की त्यांनी संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांची पगडी, उपर्ण, वीणा तसेच तुकाराम महाराजांची प्रतिकृती देऊन आदरणीय मोदीजींचा सत्कार करावा. आपल्याला माहिती आहे की आत्ताच आपल्या पुणे विमानतळाला संत जगद्गुरु तुकाराम महाराजांचं नाव देण्यात आलेलं आहे. यासाठीही मी आपले धन्यवाद देते. आणि देशाचे पहिले प्रधानमंत्री असे आहेत की ज्यांनी देहू येथे भेट दिलेली आहे. मी शहराध्यक्ष भाजपा धीरजजी घाटे, त्याचसोबत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपकजी मानकर, शिवसेना शहराध्यक्ष प्रमोद नाना भांगिरे, आरपीआयचे शहराध्यक्ष संजयजी सोनवणे यांना विनंती करते. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. लहोजी शक्ती सेनेचे संस्थापक व अध्यक्ष विष्णूजी कसबे, दिलीपजी कांबळे, सुनीलजी कांबळे, अमितजी गोरखे तसेच नितीनजी वायदंडे यांना मी विनंती करते की त्यांनी लहुजी साळवे यांची प्रतिकृती देऊन मोदीजींचा सत्कार करावा. मोदी जी, आपका सत्कार इसलिए भी कि आपने हाल ही में मराठी भाषा को अभिजात भाषा का दर्जा दिया है. इसलिए मैं महाराष्ट्र की तरफ से और महाराष्ट्र की सांस्कृतिक राजधानी कहलाने वाले पुणे शहर की तरफ से आपको धन्यवाद करती हूँ.